तर छत्रपती संभाजीनगरमध्ये काही तोतयांचा प्लॅन पुरता फसलाय। पोलिसांना मदत करण्याच्या नावाखाली आलेल्या या तोतयांचा प्लॅन एकदम परफेक्ट होता, पण समोर होते अनुभवी पोलीस आयुक्त आणि इथंच त्यांच्या बनावाचा फुगा फुटला। काय होता हा नेमका प्रकार, बघूया या स्पेशल रिपोर्टमधून। गळ्यात आयकार्ड, पोलीस आणि सीआयडी अधिकाऱ्यांसारखा रुबाब आणि थेट पोलीस आयुक्तांच्या दालनात एंट्री। पहिल्याच नजरेत कुणालाही हे खरोखरचे अधिकारी वाटावे, पण पोलिसांनाच फसवण्याचा या तोत्यांचा डाव पुरता फसला आणि हातात बेड्या पडल्या। पोलीस आयुक्त हे व्हिजिटरशी चर्चा करत असताना दोन पुरुष आणि एक महिला यांच्या गळ्यामध्ये एक आय कार्ड होतं आणि आय कार्डवर CID B क्राईम इन्व्हेस्टिगेशन डिटेक्टिव्ह B असं लिहिलेलं होतं आणि शॉर्ट फॉर्म CID B केलेलं होतं। आणि आय कार्डचा रंग हा जे पोलीस वापरतात निळं आणि लाल या प्रकारे तो आय कार्ड होता। आणि मग जेव्हा पोलीस आयुक्त यांनी त्यांना विचारणा केली की आपण कुठल्या विभागाचे, आपलं काम काय आहे, तेव्हा त्यांना समाधानकारक उत्तर देता आली नाही। आम्ही CIDBचे अधिकारी आहोत। राज्यातील गंभीर आणि क्लिष्ट गुन्ह्यांच्या तपासात आम्ही पोलिसांना मदत करतो असा दावा करत हे तिघे पोलीस आयुक्तांना भेटण्यासाठी पोहोचले। मात्र अनेक वर्षांचा अनुभव असलेल्या पोलीस आयुक्तांच्या नजरेत काही गोष्टी खटकल्या आणि संशयाची पाल चुकचुकली। मग सुरू झाली खरी चौकशी। एकंदर त्यांचं पेहराव, वागणं आणि ते आय कार्ड हे सगळं संदिग्ध स्वरूपाचं असल्यामुळे अधिक चौकशी करण्यासाठी ह्या तिघांना बेगमपुरा पोलीस स्टेशनला पाठवण्यात आलं आणि मग बेगमपुरा पोलीस स्टेशनने त्याच्यामध्ये व्हेरिफिकेशन केलं आणि एकंदरीत हा प्रकार CIDचे अधिकारी असण्याचा बनाव करण्यासाठीच हे आय कार्ड अशा टाईपचे तयार केले होते, वापरत होते असं दिसून आल्यामुळे BNS कलम 204(3)(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि अधिक तपास चालू आहे। पोलीस आयुक्तांना संशय आल्यानंतर या तिघांची सखोल पडताळणी करण्यात आली आणि टोळीचा भांडाफोड झाला। पोलीस आयुक्तांना संशय आल्यानंतर या तिघांची सखोल पडताळणी करण्यात आली। त्यावेळी ते ज्या CIDB संस्थेचे अधिकारी असल्याचा दावा करत होते त्यांचा कुठलाही सरकारी तपास यंत्रणेशी संबंध नसल्याचं समोर आलं। त्यानंतर त्यांच्या बनावट ओळखीचा संपूर्ण भांडाफोड झाला। कागदपत्रांची पडताळणी होताच सगळा बनाव उघड झाला। त्यानंतर संभाजीनगर पोलिसांनी सय्यद इशरत नूर अली, लक्ष्मण संतोष दिवसे आणि शेख तेहर शेख इब्राहिम यांना ताब्यात घेतलं। धक्कादायक बाब म्हणजे पोलिसांसारखीच आय कार्ड्स त्यांच्याकडे आली कशी? बऱ्याचदा जर कोणी पोलीस असल्याचं साधं वेशात तुम्हाला जर सांगितलं तर निश्चित नागरिक त्यांना आय कार्ड मागू शकतात आणि आय कार्ड बघून जर त्यांना शंका आली, असे आय कार्ड संदिग्ध स्वरूपाचे असतात। म्हणजे ह्याच केसमध्ये बघायचं झालं तर लिहिलं होतं ज्युरिस्डिक्शन ऑल ओव्हर इंडिया। तर अशी काही शंका आली तर ते निश्चित 112 नंबरला कॉल करू शकतात, कंट्रोल रूमला माहिती देऊ शकतात की अशा प्रकारचे लोक आमच्याकडे आलेले आहेत आणि मग स्थानिक पोलीस ते व्हेरिफिकेशन करून नागरिकांना योग्य ते मार्गदर्शन करू शकतात। बनावट ओळखपत्रांच्या आधारे अधिकाऱ्यांचा आव आणून सरकारी यंत्रणेचा गैरवापर किती सहजपणे केला जाऊ शकतो याचं हे धक्कादायक उदाहरण आहे। मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे हा बनाव वेळेत उघडकीस आला आणि मोठी फसवणूक टळली। कृष्णा केंडे, ABP माझा, छत्रपती संभाजीनगर।